ज्ञान बाहेरचं नको. बाहेरच्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण खातंय? शिकलेल्या माणसांना खातं कोण? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्ध आश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आईबाप वृद्ध आश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का? आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. सारखी आईशी भुकत असती पोरगी फोनवर. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं, कष्ट करायची. तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, मी मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं? याचं तिला काय होतं? वा, शब्द फील झाला. ज्ञान होतं. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुनच मला भाकरी घालणार नाही, तर माझ्या मुलीचा मी संसार का उद्ध्वस्त करावा? पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या 15 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो शान भरायचं नाही. 90% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आह्यांनी केलं. यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा इतक्या खोडी आहेत यांच्याकडे, इतक्या खोडी. फक्त कीर्तनात बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा 8 दिवस फोन नाही. अशी बाई कोणती? बॉटवर कर, मी सत्कार करतो तो, कर बॉटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चल. तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिगडी ती? बरं बोलत काय असती पुरीच्या? काय कालवून केलं? भूमीला भाजली खाती? जीवली का? झोपली का? आणि किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती उरली 3. बया एक कुठं पिन? तुला काय करायचं ते कुठं हे पिऊ? काय तिला 11 बकडं हो नाही तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपल्या आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहित असतं. ज्यांचा ज्यांचा समाज छळ करतो त्यांचा त्यांचा देव स्वीकार करतो. माऊलीचा समाजाने छळ केला, जगाची आई ठरले. तुकोबारायांचा समाजाने छळ केला, जगत गुरु ठरले. शिवाजी महाराजांना जवळच्याने त्रास दिला, छत्रपती ठरले. आणि बिचारा शिवाजी महाराजांना तेव्हा तर त्रास झाला, पण आजही आहे. आत्ता आजही त्रास आहे. मग इतिहास आहे जगाचा, जगाचा इतिहास आहे तो. समाज छळ करतो ना तेव्हा लोक हसत असतात, पण देव कृपा करतो ना तेव्हा लोक जळत असतात. तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, अंगाला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं
का जळणाऱ्यांची संख्या वाढली आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात, जळणाऱ्या घरचेच असतात आणि त्यातल्या त्यात घरातलेच असतात, त्यातल्या त्यात वाड्यातलेच असतात आणि त्याच्यातल्या त्यात एकाच बापाचे असतात. हीच माणसं तुमच्यावर जळतात. थोरल्याला लाल कांद्याचा डाव लागला, ट्रॅक्टर घेतला त्यानं, धाकटा हसला सुद्धा नाही. तुम्हाला ती कंपनी खास नाही. कोणती? ज्यानं ट्रॅक्टर घेतला ती. कधी ध्यानात ठेवायचं, तुमच्यावर गरिबी आहे तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही. एकदा तुमचे दिवस चांगले आले, दुश्मन वाढले. त्यामुळं चिंता काही करायची नाही, काही करायचे नाही. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या पटलं तर हा म्हणायचं, जीव देव का नाही तर त्या जीवाला मी देव आहे याच. आता बोलत जाय. पण चला थोडं पुढं, आता करंट लागला तुम्हाला अभंगाचा. म्हणजे काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. दोन भावांची 40 वर्ष कथिरीत केस चालली, दोघंही मेले, वकीलही मेला आणि बाण जाग्यावर राहिला. काय नाही, ज्ञान नाही. पण कोणतं ज्ञान? शाळेतलं ज्ञान सोडून द्या. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाडी उतारल्या. कोणी उठायचं नाही, 2 खोल्या बांधा गाडी घ्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्हा जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. कुठून आणायची लोकांनी पोरं? बरं, लोकांना पोरं होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे यायला. काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बरं, आधार मामाचा होता तोही दुश्मन झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोणतं ज्ञान? चौथा